महाबळेश्वर तालुक्यात ठिकठिकाणी रामनामाचा गजर। अयोध्या हे हिंदूचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र असून शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे। हे शहर उत्तर प्रदेश राज्यातील आहे। विष्णूचा अवतार आणि प्रभू रामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने देशभराप्रमाणे महाबळेश्वर शहराबरोबरच तालुक्यातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला। ठिकठिकाणी मंदिरांमध्ये धार्मिक विधी, महाआरती तसेच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। महाबळेश्वर येथील राम मंदिर येथे श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुस्वर भजन, राम भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मुख्य बाजारपेठ कोळीयाळी येथील जन्नी माता मंदिर येथील रस्त्याच्या दुतर्फा लावलेले भगवे झेंडे, पताका, आकर्षक रांगोळ्या आणि मंदिरांना केलेली विद्युत रोषणाईने महाबळेश्वर नगरीस दिवाळीचे स्वरूप आल्याचे पाहावयास मिळत होते। कोळीयाळी येथील जन्नी माता मंदिर व्यवस्थापक व ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने रात्री 7:30 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र पार्वतीपूर पार येथेही विविध धार्मिक विधी, सांप्रदायिक भजन, महाआरती तसेच राम भक्तांसाठी महाप्रसादाचे नेटके आयोजन तीर्थक्षेत्र पार्वती पार येथील देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले होते। तालुक्यातील सर्वच गावातील मंदिरांची स्वच्छता व विद्युत रोषणाईने मंदिरे उजळून निघाली। या निमित्ताने गावागावात शोभायात्रा, मिरवणुका, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। ठिकठिकाणी गुढ्या व भगव्या पताका उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। महाबळेश्वर शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात श्री राम प्राण प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात आला। महामुंबईसाठी राजेश सोनकर, महाबळेश्वर। राम आज या भारतभर जो काही राम नामाचा सोहळा आणि जल्लोष आपण पाहतोय, भारतच काय पण भारताच्या बाहेर जगात सुद्धा या रामनामाची जी आज महती आणि गुणगान होत आहे, त्याच निमित्तानं आज महाबळेश्वरमध्ये सुद्धा सर्व मंदिरामध्ये अप्रतिम असा रामाचा जल्लोष आणि राम नामाचा जयघोष आज पाहायला आणि अनुभवायला मिळालेला आहे। महाबळेश्वरातील सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई आणि प्रसादाचं वाटप करून संपूर्ण गावामधील सर्व मंदिरामध्ये या रामनामाचं महत्त्व आणि रामनामाचा जल्लोष उत्साहात साजरा झाला। आणि त्याचबरोबर श्री राम विठ्ठल मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या राम मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। आज या गावातच काय पण संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये आज जे राममय वातावरण निर्माण झालंय, तेच वातावरण आमच्या या महाबळेश्वर नगरीमध्ये सुद्धा संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात आणि